नेत्यांनी उदयनराजेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीने त्यांच्या नवी मुंबईतल्या बालेकिल्ल्यात येऊन जोरदार सभा घेतली आहे। राष्ट्रवादीच्या माथाडी कामगार मेळाव्याला स्वतः शरद पवार, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांची उपस्थिती होती। उदयनराजेंनी यावेळी नेहमीप्रमाणे जोरदार फटकेबाजी केली। शशिकांत शिंदेंना मी विनम्र विनंती करणार आहे, जर खरं कौतुक करायचं असेल तर पवार साहेबांचं करा। त्यांनी माझं एवढं कौतुक केलं, इकडं तिकडं बघत होतं, इथं हरभऱ्याचं झाड दिसतंय का कुठेतरी, कारण नसताना मी म्हणलं, दीपक आबा शेजारी होते, मी म्हणलं हे जर बहुतेक थांबले नाही तर जाताना बहुतेक डायबिटीसचे लक्षणं दिसतात। मगाशी आमच्या मित्रांनी आता ठीक आहे बोलता बोलता त्यांनी उल्लेख केला की थोडं सावरलं, पण चालतंय, तेवढं पाहिजेच। ते म्हणाले सातारचे लोकसभेचे उमेदवार चालतंय हो, उदयनराजे काय आणि शिवेंद्रराजे काय, नाण्याच्या दोन बाजू आहेत, लक्षात घ्या। त्यामुळे त्याची काळजी, नाही तर उद्या परत हेडलाईन आलं असतं संपूर्ण की शिवेंद्रराजे यांचं असं, काय फरक पडत नाही। त्यांची इच्छा असली तर त्यांचंही स्वागत आहे या लोकसभेसाठी उभं राहावं। सातारा येथून उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहेत। प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी जाण्यापासून कॉलर उडवण्याच्या स्टाईल पासून ते सर्वात कमी प्रश्न विचारणारा खासदार, अशा अनेक कारणांमुळे ते प्रसिद्धीच्या झोतात असतात आणि त्यांच्याशीच या सर्व विषयांवर बातचीत केली आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी। राजकारणामध्ये अत्यंत लक्षवेधी व्यक्तिमत्व आता माझ्यासोबत आहे। नाव सांगायची गरज नाही, उदयनराजे भोसले, आणि सगळं आलबेल आहे। मुंबईमध्ये मनोमिलन झालेलं असं आम्ही वाचलेलं आहे। खरं आहे का, आता अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून खरोखर दिलजमाई मनोमिलन झालंय, म्हणजे बातम्या आहेत, खऱ्या आहेत का नाही तुम्ही शिक्कामोर्तब करा। नाही, खरंच आहे ना, म्हणजे हे बघा, मतभेद होत राहतात, मित्रमंडळी आपण सगळे जरी असलो तरी काय ना काय कुठंतरी आपलं कधी माझं पटलं नाही, तुमचं पटलं नाही, याच्यावरनं ह्याचा अर्थ होऊ शकत नाही की फार टोकाची भूमिका आहे। पण तुमची अनोखी स्टाईल आहे, म्हणजे शिवेंद्रराजे भोसलेबरोबर काय आलं की त्यांना जाऊन डायरेक्ट भेटायचं। आम्ही असं ऐकलं की नरेंद्र पाटील जे उमेदवार आहेत त्यांच्या घरीच तुम्ही काल गेला होता डेबेवाडीला, हे खरं आहे का? नरेंद्र माझा मित्र आहे असं मैत्रीपूर्ण लढत आहे? नाही, हे बघा, उभं राहायचं का नाही त्यांनी ठरवतं, मी लोकशाही आहे, त्याच्यावरती मी काय बोलू शकणार। माझा मित्र तर आहेच। काय सांगितलं तुम्ही मग त्याला? पण त्यांची संपूर्ण कुटुंबाची आणि आमचे फार पूर्वीपासूनचे अण्णासाहेबांपासूनचे संबंध आहे, आणि त्यामुळे त्यांचा जो धाकटा भाऊ आहे रमेश, बरोबर, त्यांच्या आता जे आता जिल्हा परिषद सदस्य आहे त्यांच्या मतदारसंघात अनेक आपण खासदार निधीतनं आणि नियोजन ह्याच्यातनं आपण कामं टाकले होते, आणि त्याचं संपूर्ण भूमिपूजनाचे कार्यक्रम काल आम्ही पार पाडले, काही ठिकाणी उद्घाटनं होते, एवढंच। मागच्या वेळेस RPIच्या उमेदवार होत्या, मला आठवले काय सभेला पण नाही आले। यंदा पण मला वाटतं आता बहुतेक मुख्यमंत्री काही येत नाहीत तुमच्या विरोधात सभा घ्यायला, म्हणताना पण ते म्हणतात की 48 पैकी 45 टार्गेट आहेत, 3 जागा सोडल्यात, तुमची आहे का त्यात जागा? नाही, आता मला माहीत नाही, तर मी तेच सांगतो ना, आता ते त्यांनाच विचारावं लागेल। मी त्यांच्या वतीने मी बोलणं ते योग्य ठरलं। गोपीनाथ मुंडेंना जे साधलं ते चंद्रकांत पाटलांना का नाही साधलं? भरपूर प्रयत्न केला तुम्हाला खेचण्याचा तिने NCP मधून BJP मध्ये। नाही, असं काय म्हणता येत नाही, म्हणजे हे बघा, दादासुद्धा म्हणजे काय परके नाहीत, चंद्रकांत दादांना सुद्धा मी तिकडे उदयनराजे तिकडे विजय माहिती आहे, त्यामुळे भाजप काय NCP काय सगळ्यांना तुम्ही हवे असता। तुम्ही कसा निर्णय घेतलात की आपण आता NCP मध्ये राहायला पाहिजे? तुम्हाला वाटतं की सत्ता बदल होणार आहे? बघा, म्हणजे कारण अनेक जण म्हणतात की पुन्हा नमो, दिलसे नमो, फिरसे नमो, मग तुम्ही विरोधात राहायला तयार? नाही, विरोधात आणि ह्याच्यापेक्षा ना तुम्ही तिथली ग्राउंड रियालिटी बघितली पाहिजे। आज मला सांगा, तुम्ही जर समजा त्या म्हणजे ज्या एखाद्या म्हणजे केरळला घ्या, त्या ठिकाणी मला सांगा तिथं कम्युनिस्ट पक्षांचं म्हणजे म्हणजे जास्त प्राबल्य आहे। त्या ठिकाणी जर समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या गेलं तर तिथं म्हणजे नेटवर्क शेवटी बघितलं पाहिजे।
ब्रॉड पिक्चर तुम्ही काय बघताय आता सध्या? तुम्हाला असं वाटतंय का की आता जे काही पुलवामाचा हल्ला झाला, त्यानंतर एअर स्ट्राईक झाला, नाही, त्यामुळे एक वातावरण सगळा फोकस बदललेला आहे, शेती, बेरोजगारी हे सगळे मुद्दे गेलेत आणि भारत पाकिस्तान हा मुद्दा आलाय? नाही, मी एक लक्षात घ्या, ह्याच्यावर फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की काँग्रेसचं ज्यावेळेस सरकार होतं, मग आता BJPचं आहे, प्रत्येकाने आपापली त्यांची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असते. आता आणि त्या हिशोबाने त्यांचं संपूर्ण जे काय त्यांची कोर कमिटी किंवा जे काय असेल इतके इनर किचन कॅबिनेट म्हणणं ते जे ठरवतं. काँग्रेस BJP मोठे पक्ष आहेत, तर तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात राष्ट्रवादी, त्याची स्थिती काय आहे? डबल डिजिट 2 अंकी तरी गाठणार आहे का यावेळेस संख्या? 4 लोक तुम्ही आहात, काय वाटतंय तुम्हाला यावेळेस? हो नाही, मला वाटते निश्चितपणे 2 डिजिट गाठणार आपल्याला. पण पंतप्रधान होतील का? कळीचा मुद्दा आहे की परत एकदा अशी शक्यता आहे का की 200-220ला जर भाजप एनडीएची गाडी आणली आणि जर काही वेगळं चित्र, तर अशा जसं देवेगौडा झाले, उदाहरण दिलं जातं देवेगौडांचं, गुजरालांचं. एक मिनिट, तुम्ही जे मला प्रश्न जे विचारताय, अजून निकाल पण नाही, लागला. तुमचं आकलन शेवटी काय, मी भविष्य म्हणत नाही, पण भाकीत असतं ना, आडाखे असतात ना, तुम्ही मुरलेले खेळाडू आहात याच्यामध्ये, मुरलेले बिरलेले नाही. स्वतःचं काहीतरी आकलन असणार. हे बघा, मारायची दिशा कुठे आहे तुम्हाला? नाही, मला माझ्या मतदारसंघापुरतं विचारलं तर मी सांगेन की माझ्या इथं काय फारसं काही म्हणजे काय अडचणीचं नाही. शेवटचा एक प्रश्न, एक पत्रकार म्हणून मला विचारला पाहिजे, थोडासा कटू प्रश्न आहे. तुमच्या विरोधकांचा असा आक्षेप आहे की तुमची लोकसभेमधली उपस्थिती सर्वात कमी आहे, तुम्ही लोकसभेमध्ये सगळ्यात कमी प्रश्न विचारलेले आहेत जेव्हा खासदारांचं रिपोर्ट कार्ड आहे. हे तुम्हाला मान्य आहे का? ना असं असेल तर कारण काय? नाही, एक लक्षात घ्या, आज मला सांगा की लोकांना काय पाहिजे? त्यांचे प्रश्न सोडून पाहिजेत, विकास काम. मग मला सांगा, बोलणारे किती दिवस टिकतात? काम करून घेतलं पाहिजे ना. म्हणजे तुमचं म्हणणं की संसदेमध्ये काय जे चालतं त्याला काय फारसा अर्थ नाही? नाही, तसं म्हणत नाही. माझ्या परीने मी ज्या परीने करायचं ते काम करतो. माझ्या मतदारसंघात जेवढे म्हणून प्रोजेक्ट्स आणायचे तेवढे मी आणलेत आणि भरमसाठ आणलेत. म्हणजे त्याचं आता ज्यावेळेस आम्ही ह्याचं जाहीरनाम्याचं प्रकाशन करू, त्यावेळेस तुम्हाला एक जाहीरनामा, तर आपण या त्यावेळेस तुम्ही बघा किती विक्रमी येणे निवडून येणार तुम्ही यावेळेस सुद्धा. काय तुमचा अंदाज आढा किती काय? बघू आता. एक शेवटचा, स्टाईल लोकांना आवडते तुमची, कॉलर टाईटवाली स्टाईल, ते काय त्यासाठी सांगतो ती काय? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एक तर मी आज माझ्या आयुष्यात कधी काय गैर केलं नाही, लोकांना लुबाडलं नाही, लोकांना कधी विश्वासघात केला नाही. आणि त्यामुळं आज ज्या लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावर, किंवा सगळे म्हणतात उदयनराजेंची क्रेज आहे, असं आहे तसं आहे, तसं नसतं. हे बघा, राजकारण आज आहे उद्या नाही, पण मात्र एकदा तो म्हणजे एवढा विश्वास लोकांचा संपादन करणं जोक्स नाही आहे. त्यामुळं दुसरं कोण त्याची दाद देत नाही म्हणून स्वतःला आपण केलं पाहिजे. आणि मला सांगा ना, रजनीकांतची तो असं गॉगल घातलं त्याची स्टाईल आहे, दिस इज माय स्टाईल. स्टाईल वेर आहे नाही का? शेवटी उदयनराजे मी जसं म्हटलं की अत्यंत लक्षवेधी व्यक्तिमत्व आहे, त्यामुळं त्यांची जी निवडणूक आहे ती सुद्धा लक्षवेधी असणार आहे. त्यामुळं काय होतं, घोडा मैदान किंवा दिल्ली काय फार लांब नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र त्यांच्या घोषणेमुळे काँग्रेसचे बडे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तर माझी उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही, याकडे सुशीलकुमार शिंदेंनी सुद्धा लक्ष वेधलंय. प्रकाश आंबेडकरांमुळे शिंदे अडचणीत. सोलापुरात प्रकाश आंबेडकर मैदानात. सुशीलकुमार शिंदेंची वाट बिकट. विजयापासून कोण राहणार वंचित? बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस बरोबरील आघाडीची शक्यता मावळली आहे. परिणामी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत सोलापुरात रंगणार आहे. सोलापुरातून काँग्रेसकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र आंबेडकर यांच्या घोषणेमुळे शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात असून तिथे शरद बनसोडे हे विद्यमान खासदार आहेत. 5 वर्षात बनसोडे यांना कामाची छाप पाडता आलेली नाहीये. त्यामुळे भाजपनं उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतल्याचं मागील काही घडामोडींवरून दिसतंय.
खासदार अमर साबळे आणि गौडगाव मठांचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. अनुकूल परिस्थिती असताना या घडामोडींमुळे सुशीलकुमार शिंदेंची वाट बिकट बनली आहे. परिणामी प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीवर काही बोलायचं नसल्याचं शिंदे यांनी सांगितलंय. माझं नाव अजून निश्चित झालं नाही. अजून सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग व्हायची आहे, इलेक्शन कमिटीची मीटिंग व्हायची आहे आणि आमची डिसिप्लिन पार्टी आहे. जोपर्यंत आम्हाला राहुल गांधीच्या शिक्क्यानिशी आमची उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही उमेदवार नसतो. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी धसका घेतल्याचं स्पष्टपणे दिसतंय. त्यामुळे राज्यातल्या लढती रंगतदार होणार यात शंकाच नाही. मुंबईहून सागर कुलकर्णीसह कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलेलं आहे. कोण बनणार किंग आणि कोण होणार किंग मेकर याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही ओपिनियन पोलनुसार एअर स्ट्राईक नंतर भाजप बहुमतापासून दूर राहणार आहे. काँग्रेसही 100चा आकडा पार करणं कठीण दिसतंय. एअर स्ट्राईक नंतरही भाजपची पिछेहाट. ओपिनियन पोलमध्ये भाजपच्या जागा घटल्या. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं थेट पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईक नंतर सुद्धा अपेक्षित असलेलं घवघवीत यश भाजपला मिळणार नाही असाच सर्व ओपिनियन पोलचा अंदाज आहे. एबीपी आणि सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार भाजप 220, काँग्रेस 86, एनडीए 264, यूपीए 141 आणि इतर 138 जागा मिळवू शकतात. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सच्या सर्वेक्षणानुसार भाजपला 238, काँग्रेसला 82, एनडीएला 285, यूपीएला 126 तर इतरांना 132 जागी यश मिळू शकतं. 2014ला भाजपनं तब्बल 282 जागा मिळवत बहुमतानं सत्ता स्थापन केली होती. पण यावेळी भाजपला 62 ते 44 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या जागा 44 वरून 82 ते 84 पर्यंत जाऊ शकतात. पण नोटाबंदी, राफेल आणि बेरोजगारी अशी सरकारच्या विरोधातली शस्त्र असून सुद्धा 100 ओलांडणं काँग्रेसला मात्र शक्य दिसत नाहीये. हा वोटर सर्वे एवढंच दाखवतो की भारतातला जो मतदार आहे तो जागरूक आहे आणि आपले नेते मतदारांना जितकं मूर्ख समजतात तितके आपले मतदार नक्कीच मूर्ख नाही आहेत. हे तर मीडियाचं जो विकले गेलेले जी माध्यमं आज जी एक बाजू घेऊन बोलतात आहे सगळीकडे, मग ते प्रिंट मीडिया असो किंवा ते ऑडिओ व्हिज्युअल मीडिया असो, त्याच्यामुळे हे सगळं वरवरचा एक दिखावा, हा फसाद निर्माण होतो आहे की सगळीकडे एक लाट आहे वगैरे वगैरे. पण प्रत्यक्ष लोकांमध्ये नाराजी आहे, लोकांमध्ये डिस्टर्बन्स आहे आणि लोक मतदानामध्ये त्यांचं जे अंडरस्टँडिंग आहे ग्राउंड इश्यूजचं, जगण्या मरण्याचे जे विषय आहेत त्याचं अंडरस्टँडिंग हे मतदानामध्ये रिफ्लेक्ट होईल आहे. उत्तर प्रदेशात भाजप आणि मित्र पक्षाला गेल्या वेळी 80 पैकी तब्बल 73 जागा मिळाल्या होत्या. पण एबीपी आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार यावेळेला एनडीएची चांगलीच दमछाक होणार आहे. मायावती आणि अखिलेश यांच्या आघाडीचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. तर प्रियांका गांधींना राजकारणात उतरवून सुद्धा काँग्रेसची मजल दूरपर्यंत जाणार नसल्याचं आत्ता तरी दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय ओपिनियन पोल वेगवेगळे येत आहेत, मात्र नेमका कोण बाजी मारणार हे कळणार आहे 23 मेला. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे शिवसेनेच्या गळाला लागले. सोनावणेंनी पुन्हा एकदा हातात शिवबंधन बांधलंय. सोनावणेंच्या प्रवेशामुळे शिरूर मतदारसंघात शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच एक धक्का बसलाय. मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवबंधन हातावर बांधून घेत शरद सोनावणे पुन्हा एकदा शिवसेनावासी झालेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी हातावर शिवबंधन बांधलं. मनसेच्या 6 नगरसेवकांनी मनसेला रामराम केलाच आहे. त्या पाठोपाठ आता एकमेव आमदार शरद सोनावणे यांनीही शिवसेनेत प्रवेश केलाय. स्वर्गाची ओढ लागली, मला शिवसेनेची ओढ लागली आणि म्हणून मी शिवसेनेच्या पक्षासाठी त्यामुळे काही लोक उद्या म्हणतील की बाबा काय झालं म्हणून मागे आलो. काही झालं नाही. मनापासून शिवसेनेवर प्रेम केला, शिवसेनेच्या शब्दावर प्रेम केला. शिरूर लोकसभेची लोक म्हणतात की ही निवडणूक अटीतटीची होईल, पण मी जबाबदारीने सांगतो तळागाळातला एक कार्यकर्ता म्हणून, बाळासाहेबांचा एक सैनिक म्हणून, उद्धवजींचा एक सैनिक म्हणून
या शिवभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय की संपूर्ण असलेल्या महाराष्ट्राच्या वरच्या असलेल्या विजयामध्ये शिरूर लोकसभेची विजयाची नोंद आपण सर्वजण करणार. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद सोनावणे शिवसेनेत आल्यानं पक्षाला फायदा होणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात जुन्नर मतदारसंघ येतो. शिवाजीराव आढळराव पाटील इथले खासदार आहेत. शरद सोनावणे यांचा जुन्नर मतदारसंघात वरचष्मा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद सोनावणेंची शिवसेनेला मदत होणार आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी सर्व वाघांचं शिवसेनेत स्वागत असल्याचं यावेळेला सांगितलं. तसंच रुसवे फुगवे होत असतात, पण म्हणून कोणी घर पाडायला निघत नाही असं म्हणून उद्धव ठाकरेंनी इतरांनाही शिवसेनेत इन्कमिंगचं आमंत्रण दिलंय. तुमच्याबरोबर संघर्ष झाला तो आमची दुश्मनी सुद्धा पाहिलेली आहे आणि दोस्ती सुद्धा बघितलेली. काय आजमावायचं तर बघा. पण जर का नुसते आपण भांडत राहिलो असतो, समजा आपण युती नसती केली तरी काय शिरूर जिंकलो नसतो, तरी काय जुन्नर जिंकलो नसतो, हे तर जिंकलोच असतो. पण देशाचं राजकारण म्हटल्यानंतर आपल्या बोडक्यावरती कोण बसलं असतं, ते परवडलं असतं आपल्याला. लोकसभा निवडणुकीच्या आधी मनसेचा आमदार पक्षात आल्यानं शिवसेनेत उत्साहाचं वातावरण आहे. आगामी काळात अजून कोणता बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतरची बातमी आहे रामदास आठवले यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची. युतीतील जागा वाटपावरून आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले नाराज आहेत. लोकसभेसाठी आरपीआयला अद्याप एकही जागा मिळालेली नाही आणि त्यामुळे आठवलेंनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष केलंय. शिवसेनेबरोबर युती झाल्यावर भाजप आम्हाला विसरली आहे. नाव आठवले असतानाही भाजप सेनेला माझी आठवण राहिली नाही अशा शब्दात रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे. मी सातत्याने ही भूमिका मांडली होती की महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी भाजप सेनेने एकत्र आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे शेवटी हे दोघे एकत्र आले. पण हे दोघे एकत्र येत असताना मला ते विसरले, म्हणजे माझं नाव आठवले असताना मला ते विसरले. यानंतर या स्पेशल बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18.